नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। कुवेंपू नगरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची मुक्तता धारवाड उच्च न्यायालयाने केली। तरुणाची निर्दोष मुक्तता 16 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आली होती हत्या। दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंचे सुयश। बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावी सुयश मिळवले। देशातील सुमारे 1900 स्केटिंगपटूंनी घेतला होता सहभाग। तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची हिंडलगा कारागृहातून मुक्तता। ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपीची करण्यात आली निर्दोष सुटका। न्यायवादी प्रवीण करोशी यांनी माध्यमांशी साधला संवाद। आता पाहूया सविस्तर बातम्या। कुवेंपू नगरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची धारवाड उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। बेळगावसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कुवेंपू नगरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या प्रवीण भट याची धारवाड उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। राज्यातील जनता तिहेरी हत्याकांड अद्यापही विसरलेली नाही। कपडा व्यापाराच्या घरात घुसखोरी करणाऱ्या या तरुणाने आईसोबत 2 निष्पाप मुलांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या या तरुणाची उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत। याआधी बेळगावच्या दुसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता व 21 जून 2022 रोजी उच्च न्यायालयाने प्रवीण भट याची निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायाधीश KS मुदगल व MGS कमल यांनी हा आदेश जारी केला आहे। बेळगावमधील कुवेंपू नगर येथे 16 ऑगस्ट 2015 रोजी आईसह 2 मुलांची हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर 24 तासात APMC पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली होती व आता त्या आरोपीची उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे। राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। ठोस पुरावे न मिळाल्याने तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची सुटका करण्यात आल्याचे न्यायवादी प्रवीण करोशी यांनी स्पष्ट केले आहे। APMC पोलिसांनी प्रवीण भट नावाच्या तरुणाला बेळगावमधील कुवेंपू नगरातील एका खून प्रकरणात अटक केली होती। प्रवीण भट याच्या खटल्यात सहभागी असलेले न्यायवादी वकील प्रवीण करोशी यांनी सांगितले की फिर्यादी पक्षाने पोलिसांना ठोस पुरावे न दिल्याने प्रवीण भट याला निर्दोष मुक्तता मिळाली आहे, असे त्यांनी गुरुवारी शहरात पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे। आरोपीवर 2.5 वर्षापासून खटला सुरू होता। पोलिसांनी या खटल्यात 25 ते 30 साक्षीदार गोळा केले होते। कोर्टात सुनावणी करताना कोणतीही साक्ष नव्हती। 2018 मध्ये केवळ परिस्थितीजन्य पुरावे होते व यावर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्यास आव्हान देत उच्च न्यायालयात अपील केले असता जून 21 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुदगल आणि कमलपीठ यांनी आरोपींविरुद्ध कोणताही खटला नाही असे नमूद केले असल्याचे ते म्हणाले। ಈ ಕೊಲೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಇಬ್ಬರ ನಡುವೆ ಅನೈತಿಕ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು ಅನ್ನೋ ಕಾರಣ ತೋರಿಸಿ ಅವಳ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ಅಂತ ಇದು ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಸ್ಟೋರಿ ಇತ್ತು। ಅದು ಸುಮಾರು 2.5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಮಾನ್ಯ 2ನೇ ಅಧಿಕ ನ್ಯಾಯಾಲಯ ಜಿಲ್ಲಾ ಸತ್ರ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಕೇಸ್ ನಡೆಯಿತು। ಅವರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಪ್ರವೀಣ್ ಕರೋಶಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸೀನಿಯರ್ ಮೋಹನ್ ಎಲ್ ಮಾವಿನಕಟ್ಟಿ ಅವರು ವಾದ ಮಂಡಿಸ್ತಿದ್ವಿ, ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನ ನಾವು ಕ್ರಾಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ। ಸುಮಾರು ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಕಡೆಯಿಂದ ಸುಮಾರು 25 ರಿಂದ 30 ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ರು। ಆದರೆ ಅವರ ಕಡೆ ಯಾವುದೇ ಡೈರೆಕ್ಟ್ ವಿಟ್ನೆಸ್ ಆಗಲಿ ಐ ವಿಟ್ನೆಸ್ ಆಗಲಿ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ। ಬರೀ ಸಾಂದರ್ಭಿಕ ಸಾಕ್ಷಿ ಅಂದರೆ ಸರ್ಕಮ್ಸ್ಟಾನ್ಷಿಯಲ್ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಇತ್ತು। ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಎವಿಡೆನ್ಸ್ FSL ಎವಿಡೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಇತ್ತು। 5 ಸರ್ಕಮ್ಸ್ಟಾನ್ಷಿಯಲ್ ಎವಿಡೆನ್ಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಾಲಯ ಬೆಳಗಾವದ ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಲಯ ಅದು ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಪ್ರೂವ್ ಮಾಡಿತು ಅಂತೇಳಿ ಅವರಿಗೆ ಜೀವಾವಧಿ ಶಿಕ್ಷೆ ಹೊರಡಿಸಿದ್ದು 16/4/2018 ಅದೇ ಅಪೀಲ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅದೇ ಆದೇಶದ ಮೇಲೆ ಹೈಕೋರ್ಟ್ನ ದ್ವಿತೀಯ ಬೆಂಚ್ 2 ಪೀಠದ ಬೆಂಚ್ ಅದು ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರದ ಸಾಂದರ್ಭಿಕ ಸಾಕ್ಷಿಗಳು ಚೈನ್ ಲಿಂಕ್ ಆಗಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ। ಆದ ಕಾರಣ
ಈ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಆರೋಪಿಗೆ ಜೀವಾವಧಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡೋಕೆ ಆಗೋಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಸಾಕ್ಷಿ ಆಧಾರಗಳು ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅವನನ್ನು ಈ ಕೇಸ್ನಿಂದ ದೋಷಮುಕ್ತನಾಗಿ ಖುಲಾಸೆಗೊಳಿಸಿ 21ನೇ ತಾರೀಕು ಜೂನು ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ಹಿಂಡಲ್ಗ ಜೈಲಿನಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಆಯಿತು. ಇಲ್ಲ ಆರೋಪಿ ಪರ ವಕೀಲರಿಂದ ಮೊದಲು ಯಾರೂ ಮುಂದ್ಗಡೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅವರ ತಂದೆಯವರು ಬಂದು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ಆರೋಪಿ ಪರವಾಗಿಯೇ ನಾವು ಅವರ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಹಾಜರಾಗಿದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅಥವಾ ಕೋರ್ಟ್ನಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಹಾಜರುಪಡಿಸಿರಲಿಲ್ಲ. ನಾವೇ ಆರೋಪಿ ಪರವಾಗಿ ನಾವೇ ಹಾಜರಾಗಿದ್ವಿ. ಆವಾಗ 564 ಪುಟಗಳ ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿತ್ತು. ಇದು 564 ಪುಟಗಳ ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ನಲ್ಲಿ ಪಂಚನಾಮ ಹೆಚ್ಚಿತ್ತು, ಆದರೆ ಸಾಂದರ್ಭಿಕ ಸಾಕ್ಷಿ ಮಾತ್ರ ಇತ್ತು. ಯಾರೂ ಈ ಆರೋಪಿ ಮನೆಗೆ ಬಂದ, ಈ ಮನೆಯಿಂದ ಹೋದ ಅನ್ನುವಂಥ ಯಾವುದೇ ಥರದಂಥ ಸಾಕ್ಷಿ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಹತ್ರ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ. ಹೌದು. ಪರಿಹಾರದ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಾನೂನಿನಾಗ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಆದರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಮುಂದೆ ಅನ್ನೋದನ್ನು विचार ಮಾಡ್ತೀವಿ. 7 वर्षानंतर 21 जून रोजी रात्री 8 वाजता आरोपी प्रवीण भट याची पुराव्याअभावी हिंडलगा कारागृहातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी सुयश मिळवले आहे. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावीत सुयश मिळवले आहे. दिनांक 17 ते 20 जून 2022 दरम्यान रायपूर छत्तीसगड येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 1900 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवीत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदके अशी एकंदर 7 पदके पटकावली आहेत. स्पीड स्केटिंग प्रकारात श्रेया वाघेला हिने 1000 मीटर रिंग रेसमध्ये 1 सुवर्ण, 500 मीटर रिंग रेसमध्ये 1 कांस्य तर रोड रेस 1 लॅपमध्ये 1 कांस्य पदक पटकावले आहे. माझं नाव सूर्यकांत हिंडलगेकर. मी बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा कोच असून आज श्रेया वाघेला, प्रीती नावले व तसेच आमच्या बेळगावच्या 2 खेळाडूंनी स्केटिंगमध्ये सेकंड नॅशनल रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप रायपूर 36 येथे झालेल्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून 1 गोल्ड, 3 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ जिंकून आलेले आहेत. सर्वप्रथम ह्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. आणि गेली 10 वर्ष झाले ही स्केटर्स माझ्याकडं प्रशिक्षण घेत असून येणाऱ्या काही काळात ते चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहेत. प्रीती नवले हिने 100 मीटर रोड रेसमध्ये 1 रौप्य आणि रोड रेस 1 लॅपमध्ये सुद्धा 1 रौप्य पदक मिळवले आहे. झिया नाली तांबोली याने 500 मीटर रिंग रेसमध्ये 1 रौप्य पदक तर आराध्या मोरे हिने रोड रेस 1 लॅपमध्ये कांस्य पदक पटकावीत सुयश मिळवले आहे. हे सर्व स्केटिंगपटू मागील 8 वर्षापासून केएलई सोसायटी स्केटिंग रिंग, रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटिंग रिंग तसेच बुडशफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात. या स्केटिंगपटूंना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे तसेच राज घाटगे, बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघडगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, सक्षम जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना.
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकचा 2022-23 वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला आहे. 2 वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर प्रथमच वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकच्या 2022-23 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जीटीटीसी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल BG मोघे व वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकचे चेअरमन UN कालकुंद्रीकर व प्रिन्सिपल श्रीदेवी मालाज आणि समन्वयक कर्मचारी अमृता देवगिरी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रथम वर्षाच्या पालक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ध्येय प्राप्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. सध्या तांत्रिक विभागाला अधिक महत्त्व आहे, त्यामुळे निश्चितच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभारण्यास तांत्रिक विभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून आपले ध्येय साध्य करावे असा सल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले BG मोघे यांनी दिला. Parent who stood up to say that this is a wonderful tradition, lighting the lamp. In fact, I've been a member of this society for the last 22 years. There's not a single function where we don't light the lamp. So it's so routine that normally I invite others to put up the lamp on, because I must have done it at least 10,000 times by now. Anyway, those are the traditions with which this society functions. To start with, I would like to give special thanks to Mr. Moger, the GTTC principal, who's been kind enough to come down today morning and address all of you. It would be worth visiting his institute at least once before you complete your diplomas. I would also like to welcome all the parents who have come here with a special request. To put it in Hindi, ऐसे ही आते रहना. आपके आने से आपके बेटे या बेटी में 4 चांद लग जाएंगे. Make sure that you visit the college as often as possible. ಮೋದಿಜಿಯವರು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಇಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಬೋರ್ಡ್ ನಿಂದ ನಾನು ರೀಸೆಂಟ್ ಆಗಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಬೋರ್ಡಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಅವರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು, ನಮ್ಮ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಬೋರ್ಡ್ ಡೈರೆಕ್ಟರ್, ಇನ್ನೊಂದು 2 ಇಯರ್ಸ್ ಒಳಗಡೆ ಯಾವ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಇದೆ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಲೆವೆಲ್ದಲ್ಲಿ ಅಪ್ಗ್ರೇಡೇಷನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಒಂದು 7 ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಅಪ್ಗ್ರೇಡೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಚಾರ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿಯಿಂದ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕೋರ್ಸ್ಗೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ತುಂಬ ಇದೆ. ಬೆಂಗಳೂರು ಬಿಟ್ಟರೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಏನೇನು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇದೆ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಚಾರ. ನೀವೆಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿಯವರು ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಥವಾ ಬೇರೆ ತಾಲೂಕು ಪ್ಲೇಸ್ನವರು ಆಗಿರ್ಬೋದು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗೋಪ್ಟೆ
ಗೋಪ್ತೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ, ಇದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಅದು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅವರು ಕಿತ್ತೂರು ಸರ್ ಇದ್ದಾರಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಸರ್ ಸಹ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಲ್ಲ. ಅದ್ರದ್ದು ಒಂದು ಪಾರ್ಟ್ ನಮ್ಮ पोतदार पॉलिटेक्निक. यानंतर UN कालकुंद्रीकर यांनीही पालक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासंदर्भात उपयुक्त असे मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रिन्सिपल श्रीदेवी मालाज यांनी शैक्षणिक वर्षातील पाठ्यक्रम व पालकांनी मुलांबद्दल घ्यावयाची खबरदारी याबद्दल माहिती दिली होती. यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. खानापुरातील दुर्गम भागामध्ये भारतीय क्रीडा संघटनेच्या वतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हा खानापूर तालुका दुर्गम भागामध्ये विश्व भारती क्रीडा संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला आहे. नेहमी समाजाच्या हितासाठी म्हणून ही संघटना कार्यरत असते. आपला भारत देश बळकट करण्यासाठी व शिक्षणाबरोबर योगाची गोडी मुलांच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने विश्व भारती क्रीडा संघटना सतत कार्यरत आहे. यासाठी प्रामाणिकपणे LD पाटील, अंकुश दुर्गी व डॉक्टर प्रदीप मुकुटकर, मोनापा भास्कर, मुकुंद ओळकर, ज्योतिबा बोंगाळे, भैरू पाटील, सुनील चिंगोळकर, महादेव कळवेकर तर या संस्थेचे अध्यक्ष अनिल देसाई नेहमीच क्रीडा व योगा क्षेत्रात अग्रेसर असतात. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, खानापूर. आता पुन्हा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए।
आराधना के साथ अपनी दिवाली मनाएं। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपडे पहन के दीजिए दिवाळी की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। खानापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे। कंठीरवा स्टेडियम बेंगळुरू येथे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खानापूर तालुक्यातील कबनाळी प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी 67 किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग तसेच पॉवर लिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत लक्षवेधक कामगिरी केली आहे। तसेच MBS खानापूर शाळेचे शिक्षक व खानापूर नोकर संघटनेचे खजांची JP पाटील यांनी 87 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये तृतीय क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातले आहे। अबनाळी शाळेचे शिक्षक व तालुका शिक्षक संघटनेचे डायरेक्टर रमेश कवळेकर यांनी 60 किलो वजनी गटाच्या बॉडी बिल्डिंग मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केल्यामुळे त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। रमेश कवळेकर हे व्यायाम मंदिर करंबळ तसेच फिटनेस जिम खानापूर येथे आपला सराव करतात। त्यांच्या यशाबद्दल जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळी, खानापूर तालुक्याचे BEO लक्ष्मणराव यंकुंडी, खानापूर नोकर संघटनेचे अध्यक्ष BM एळ्ळूर, BRC अधिकारी AR अंबगी, अक्षर दासोह अधिकारी महेश परीट, कर्नाटक राज्य शिक्षक संघटनेचे संघटना कार्यदर्शी कृष्णा कौदलकर, जिल्हा उपाध्यक्ष BB चापगावकर यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे। या विजयी स्पर्धकांचे खानापूर तालुक्यातून कौतुक केले जात आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर। खानापूर तालुक्यातील फुलेवाडी डुक्करवाडीत क्राफ्ट्स कौन्सिल ऑफ बेंगळुरू यांच्या वतीने 15 दिवसाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। खानापूर तालुक्यातील फुलेवाडी डुक्करवाडीत क्राफ्ट कौन्सिल ऑफ बेंगळुरू यांच्या वतीने 15 दिवसाचे मार्गदर्शन शिबिर नुकताच पार पडले। त्याचा समारोप समारंभ बुधवारी दिनांक 22 जून रोजी आयोजित करण्यात आला होता। या 15 दिवसाच्या कुंभार कला शिबिरात उत्तम आधुनिक मातीपासून वेगवेगळ्या कलाकृती, वॉलपीस, वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स तयार करण्यात आले। या शिबिराला क्राफ्ट कौन्सिल ऑफ बेंगळुरूचे चेअरमन मंगला नरसिंह, श्री फारुख, श्रीमती रेवती आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून GSS व RPD कॉलेजचे चेअरमन शरद वालावालकर आदी उपस्थित होते। शरद वालावालकर यांनी कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार यांना कुंभार कार्यशाळेला आधुनिक पद्धतीची तसेच जळाऊ लाकूड, कमी लागणाऱ्या मातीच्या वस्तू भाजण्यासाठी भट्टी देऊ केली आहे। त्याबद्दल चेअरमन शरद वालावालकर यांचा पुंडलिक कुंभार यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार तसेच गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। तसेच मार्गदर्शक मास्टर उलासकर यांचाही शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला खानापूर CUPI सेंटरचे प्राचार्य विजेंद्र सिंग, प्राध्यापक प्रभाकर, प्राध्यापक नागेश गोवर्धन, मधुकर कुंभार आदी उपस्थित होते। बोलताना चेअरमन मंगला नरसिंह म्हणाल्या की कुंभार कलाकाराचे आर्ट पाहून फुलेवाडी डुक्करवाडी गावचे नाव भविष्यात भारतामध्ये आधुनिक टेकोरेटा कलाकाराचे नाव म्हणून ओळखले जाणार आहे। यासाठी आपले सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले आहे। खानापूर CUPI सेंटरचे प्राचार्य विजेंद्र सिंग यांनी आपल्या सेंटरपेक्षा या ठिकाणी अधिक कलाकृती पाहायला मिळते, याचे सगळे श्रेय पुंडलिक कुंभार यांना द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उलासकर यांनी मानले आहेत। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर। आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। कुवेंपू नगरातील
तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची मुक्तता धारवाड उच्च न्यायालयाने केली. तरुणाची निर्दोष मुक्तता. 16 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आली होती हत्या. दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंचे सुयश. बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावी सुयश मिळवले. देशातील सुमारे 1900 स्केटिंगपटूंनी घेतला होता सहभाग. तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपीची हिंडलगा कारागृहातून मुक्तता. ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपीची करण्यात आली निर्दोष सुटका. न्यायवादी प्रवीण करोशी यांनी माध्यमांशी साधला संवाद. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.